कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस नाही। मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला काही रिमझिम पाऊस आहे तो सुरू झालेला आहे। धरण क्षेत्रातली दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी राधानगरी धरणाच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आहे तो सुरू झाला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% पाणीसाठा आहे तो राधानगरी धरणातला जास्त आहे। गेल्या वर्षी याच दिवशी 20% धरण हे भरलं होतं आणि यावर्षी आपण जर बघितलं तर ते 27% धरण भरलेलं आहे। एकूण जर बघितलं तर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळे पर्यटक देखील या धरणावरती यायला सुरुवात झालेली आहे। समोर जर आपण बघितलं तर जो ऐतिहासिक असा बेनझीर व्हिला आहे तो या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकतोय, कारण खूप महत्त्वाची ही वास्तू आहे। कारण ज्यावेळी या धरणाचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी या बेनझीर व्हिलावरूनच या सगळ्या कामावर देखरेख आहे ती करण्यात आली होती आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक वरदान ठरलेलं हे राधानगरी धरण आहे। पावसाची प्रतीक्षा तर शेतकऱ्यांना आहे, कारण आता जर आपण बघितलं तर जून महिना जवळपास संपत आलेला आहे आणि पाऊस म्हणावा तसा झालेला नाही। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात तर पावसानं दडी मारलेली आहे। पश्चिमेला काही प्रमाणात रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र अजूनही पावसानं जोर धरायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी बळीराजाची आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।